मित्रांनो, थंडीच्या दिवसात केस गळतात. आज साधारणपणे आपण जाणून घेणार आहोत स्त्रियांच्या केसांच्या तक्रारी. कारण असंही पुरुषांचे केस हे जाणारच असतात. पुरुषांचे केस हे डोक्यावरती अक्षता पडेपर्यंत म्हणजे लग्न होईपर्यंतच महत्वाचे असतात. कारण साधारणपणे काही काळ वय पुढे गेलं की पुरुषाला पुरुषत्व देणारा जो हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन, त्यामुळे केस कमी होत जाणं हे तर पुरुष असण्याचं लक्षण आहे. आणि आपण निसर्गाच्या विरुद्ध तर जात नाही. होमिओपॅथी हे एक नैसर्गिक शास्त्र आहे. त्यामुळे आमचा जो आजचा विषय केस गळणे हा स्त्रियांच्या केसांच्या तक्रारीशी संबंधित आहे. साधारणपणे केस का गळतात? त्यातलं एक कॉमन कारण म्हणजे पाण्यामधील अतिरिक्त क्षारांचे प्रमाण. पाण्याचे जे जडपणा जो आहे म्हणजे पाण्यातील क्षारांचे जे प्रमाण आहे, खारटपणा जो आहे, हा केसांसाठी अत्यंत हानिकारक असतो. एक सोपा उपाय म्हणजे कधीतरी ॲक्वागार्डच्या पाण्यानं किंवा कोणत्याही आरो वॉटर फिल्टरच्या पाण्यानं केस धुवून बघा. केस अत्यंत मऊ, एका कुठल्याही शॅम्पूपेक्षा उत्तम बनतात असा आमचा अनुभव आहे. त्याचबरोबर केसातील कोंडाही कमी व्हायला मदत होते. आपल्या नगरपालिकेच्या पाण्यामधील अतिरिक्त असलेले क्लोरीनचे प्रमाण आरोमुळे कमी होते. त्यामुळे पाणी सॉफ्ट होते आणि केसांची वाढ चांगली होते, डॅन्ड्रफ कमी होतो, केस गळण्याचं प्रमाण कमी होतं. पण केस हे झाडाच्या पानासारखे असतात. झाडाची पानं गळायला लागली तर खत पाणी कुठे घालणार? तर मुळाशी घालणार. त्यामुळे केस गळतायत याचा अर्थ आपल्या आहारामध्ये काही कमतरता सुद्धा असू शकतात. यातील भारतीय स्त्रियांमधील मुख्य कमतरता म्हणजे आयर्न डेफिशियन्सी, लोहाची कमतरता. जेव्हा लोहाची कमतरता असते तेव्हा केस गळू लागतात. त्यामुळे केस गळत असतील तर आजच CBC नावाची तपासणी करून आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण जाणून घेतले पाहिजे. यानंतर दुसरी कमतरता म्हणजे ड जीवनसत्वाची कमतरता. व्हिटॅमिन डी हे मूलतः अन्नापेक्षा कोवळी सूर्यकिरण जेव्हा त्वचेवरती पडतात तेव्हा आपल्या शरीरात स्वतःहून तयार होत असतं. पण आजकाल माणसं उन्हात जात आहेत कुठं? आपण फ्लॅट नावाच्या कोंबड्याच्या खुराड्यावर घरामध्ये राहायला लागलोय. वास्तुशास्त्र म्हणजे उत्तम हवा, पाणी आणि उत्तम आरोग्याची हमी अशी जुन्या काळची व्याख्या होती. पण आजकाल आपण शहराच्या गर्दीमध्ये हवा, उजेड हे गमावत चाललेलो आहोत. त्याचबरोबर बाहेर जाताना स्त्रिया अधिकाधिक पोशाख अंगावरती घालतात. शक्य असेल तर तोंडाला स्कार्फ बांधतात, सनस्क्रीन लावतात. इतकी काळजी घेतल्यानंतर ड विटॅमिनची कमतरता तर होणारच आहे. त्याचबरोबर गहू, रवा, मैदा याच्या सेवनामुळे शरीरामध्ये ग्लुटॅमिक ऍसिड नावाचं ऍसिड तयार होतं. हे व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन डीचं सॉल्व्हंट असतं. त्यामुळे रक्तातील व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी ची पातळी खालावते. आणि जेव्हा व्हिटॅमिन डी कमी व्हायला लागतं तेव्हा हाडं ठिसूळ व्हायला लागतात आणि केस गळायला लागतात. साधारणपणे स्त्रियांमध्ये व्हर्टेक्स हेडेक म्हणजे टाळूवरील केस गळणे या समस्येची 3 कारणं असतात. एक तर वयाच्या 65 नंतर पोस्ट मेनोपॉझली व्हर्टेक्स हेडेक येतो. त्याचबरोबर ड विटॅमिनच्या कमतरतेमुळेही व्हर्टेक्स हेडेक येतो. आणि तिसरी म्हणजे थायरॉइडचे विकार असण्याची दाट शक्यता असते. थायरॉइडचे विकार 2 प्रकारचे असतात, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. हायपोमध्ये थायरॉइडचे हार्मोन कमी पडायला लागतात, त्यामुळे TSH वाढायला लागतो, स्त्रीचं वजन वाढायला लागतं. हा कॉमन फॉर्म ऑफ थायरॉइडचा डिसीज आहे. यामध्ये केस गळतात. त्याचबरोबर हायपरथायरॉइडिझम हा थोडासा धोकादायक, थायरॉइड मधील थोडासा त्रासदायक किंवा धोकादायक प्रकारचा आजार आहे. यामध्ये वजन कमी होतं, छातीची धडधड वाढायला लागते, भूक वाढते पण वजन कमी होतं आणि केस गळायला लागतात. थायरॉइडच्या सर्व तक्रारींवरती होमिओपॅथी अत्यंत गुणकारी औषधोपद्धती आहे. त्याचबरोबर अन्य अनेक आजारांमध्ये केस गळतात. यातील एक मुख्य आजार म्हणजे PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हरीज. आजकाल तरुण मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीजचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्याचं कारण प्लास्टिक मधून पाणी पिणे किंवा अन्न खाणे. प्लास्टिकमध्ये बायोस्फिनॉल A नावाचा एक मॉलिक्यूल असतो जो इस्ट्रोजन मध्ये रूपांतरित होतो आणि हा इस्ट्रोजन हा PCODचा एक कारक घटक आहे. त्याचबरोबर अनियमित वेळा, कधीही झोपणं, कधीही उठणं, कधीही खाणं, यामुळे आज इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनींमध्ये तर PCODचं प्रमाण जवळपास 90% वर गेलेलं आहे. कारण ज्याला दिनचर्या म्हणतात, सर्कॅडियन रिदम किंवा बायोलॉजिकल क्लॉक हे संपूर्णपणे बिघडून जातं आणि मग PCOD होतो. याचबरोबर इतरही अनेक डिसीजेस आहेत की ज्यांच्यामुळे केस गळतात. आता यातील अजून एक मुख्य कारण म्हणजे मानसिक ताणतणाव. साधारणपणे नंबर ऑफ हेअर शेडिंग पर वॉश इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर मेंटल स्ट्रेस. म्हणजे एकदा धुताना किती केस गळतात ते तुमच्या मानसिक ताणतणावावर अवलंबून असतं. जितका ताणतणाव जास्त तितके केस जास्त गळतात. तसंच हेअर पुल टेस्ट म्हणजे विंचरताना केस गळत असतील त्याचा अर्थ केसांची मुळं कमजोर झालेली आहेत, केस खरखरीत झाले असतील, केस पाटे फुटत असतील तरी सुद्धा
याचा अर्थ शरीरामध्ये काही पोषक द्रव्यांची कमतरता आहे. त्याचबरोबर लॅक्टेटिंग मदर्स मध्ये पण केस गळतात. स्त्रीचे केस सर्वात उत्तम हे तिच्या प्रेग्नन्सी मध्येच असतात. पहिल्या लॅक्टेशन मध्ये केस गळण्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असतं, कारण सगळं न्यूट्रिशन हे बाळाकडे जात असतं आणि आई स्वतःच्या आहाराबद्दल पुरेशी जागरूक नसते. तर अशा ह्या अनेक समस्यांवरती होमिओपॅथीमध्ये उत्तम उत्तम औषधं उपलब्ध आहेत. साधारणपणे आपल्या केसांच्या समस्या जर जाणवत असतील तर त्यावरती फक्त तेल आणि शॅम्पू हे काही परमनंट सोल्युशन नाही. झाडाची पानं गळत असतील तर खत किंवा पाणी हे मुळाशी घालावं लागतं. पानावरती शिंपडून उपयोग होत नाही. तसंच केस गळत असतील तर आतून होमिओपॅथिकच्या उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळतो. तुमचे केस उत्तम होतात. घने मुलायम काले बाल चाहिए असतील तर नुसतं तेल उपयोग नाही, तर त्याच्याबरोबर आतनं योग्य प्रकारची औषधं सुद्धा घेतली पाहिजेत. केसातील कोंडा हा पुढे जाऊन सोरियासिस सारख्या आजारांचं कारण ठरू शकतो. त्याचबरोबर सिबोरिक डर्मॅटायटिस म्हणजे पाठीवर उठणारी पिंपल्स हे सुद्धा कोंड्याचाच एक भाग असतात. सो अशा केसांच्या नानाविधी समस्या या दिसत असल्या तरी कदाचित आतील गंभीर रोगाचं हेअरफॉल हे एक बाह्य प्रकटीकरण म्हणजे प्रेझेंटिंग सिम्पटम असू शकतं. त्यामुळे जर आपले केस गळत असतील तर आजच सावध व्हा. आमच्या माधव क्लिनिकला भेट द्या. आपल्या तपासण्या करून द्या. योग्य निदान व अचूक औषधांच्या सहाय्यानं आपल्या आजारांवर मुक्ती मिळवा आणि खूप छान केस मिळवा. धन्यवाद.